पाहणार आहोत आपला सुंदर असा आरीवर्कचा ब्लाऊज असू द्या किंवा खूप छान असा ब्लाऊज तुम्ही कपचा ब्लाऊज असू द्या किंवा म्हणजे जास्त जर तुम्ही त्याची शिलाई घेणार असाल तर तुम्हाला याच पद्धतीने हुके लावायचे आहेत. म्हणजे आपण सिंपल तर ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला कसे हुकं लावले तरी चालतात, पण ज्यावेळेस तुम्ही चांगला किंवा मग जास्त प्राईसचा ब्लाऊज ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस मात्र तुम्हाला हुकं याच पद्धतीने लावायचे आहेत. म्हणजेच तुमची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित दिसणार आहे. तर ती तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर पाहू शकता आपल्याला याला हुकं बसवायचे आहेत. तर चला मग आपण पाहूया कशा. तर बघू शकता इथे मी आता घेतलेले आहे मार्किंग करून अगोदर. तर आता आपल्याला हुकावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर पट्टी जी आहे हुक पट्टी ती वरती ठेवायची आहे आणि त्यानंतर मार्किंग त्यावर उमटली की त्यावरती आणखीन एक मार्किंग करून घ्यायची. आणि त्यानंतर बघू शकता इथे मी मशीनची जी सुई असती तर तिने मी इथं जास्त असं होल जे आहे ते मोठं करून घेत आहे. तुम्ही इथे कटरचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा मग अजून काही जाड वस्तू असेल तर त्याचासुद्धा उपयोग करू शकता. तर आपल्याला सगळीकडे याच पद्धतीने अशा प्रकारे अगोदर होल करून घ्यायचे, त्यानंतर अशा प्रकारे हुकं लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही आपल्याला होल जे आहे ते थोडंसं मोठंच लागणार आहे जेणेकरून हुक जे आहे ते आतमध्ये जाईल. तर बघू शकता आता मी तुम्हाला याने सुद्धा करून दाखवते. कटरनंसुद्धा आपण त्याच पद्धतीने करू शकतो. तर बघू शकता कटर अशा प्रकारे धरायचं, पण तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही कटर स्किप करा आणि मशीनच्या सुईनेच पहा, जेणेकरून कपडा वगैरे फाटणार नाही. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही फिनिशिंगचा ब्लाऊज शिवतो किंवा आरीवर्कचा किंवा कपचा म्हणजे ज्यावेळेस आपण जास्त शिलाई घेणार आहोत जास्तीचे, त्यावेळेस आपल्याला हुकं या प्रकारे लावायचे आहे जेणेकरून अजिबात फिनिशिंग बिघडणार नाही, कपडा व्यवस्थित दिसणार. तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अगोदर खालच्या साईडनं स्टिच करून घ्यायचं आहे, त्यानंतर वरच्या साईडनं मी दाखवते त्याप्रमाणे स्टिच करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला हे सुद्धा वरचा जो दोरा आहे तो सुद्धा दिसून नये त्यासाठी सुद्धा एक ट्रिक करायची आहे. अजिबात 17 गाठी मारायची गरज लागणार नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कपड्याच्या आतमध्ये अशा प्रकारे सुई घालायची आणि पार त्या हुकापर्यंतच न्यायची आहे डायरेक्टली. तर बघू शकता अशा प्रकारे हाताने चाळीत आपल्याला सुई जी आहे ती समोरपर्यंत न्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने खूप जवळून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आशा करते की तुम्हाला समजतच असेल. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी दुसरं हुकसुद्धा त्याच प्रकारे स्टिच करून घेते, अगोदर खालच्या साईडनं आणि त्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला हे स्टिच करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर हुकं बसवताना तुम्ही जर या काही टिप्स ज्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमची फिनिशिंग एकदम अशी व्यवस्थित येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी आता हुक बसवून जे आहे ते घेत आहे. आणि अशाच नवनवीन ट्रिकसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपला येणारा व्हिडिओ प्रत्येक पाहत जा, म्हणजेच तुम्हाला समजेल. आणि खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप इथे मी शिकवलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला हे व्यवस्थित प्रकारे जमेल. तर बघू शकता अशा प्रकारे आता सर्वच हुकं लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर हुकसुद्धा व्यवस्थित बसले जातात आणि अजिबात हुकं निघण्याचा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व होतो. तुम्ही रेग्युलरचे ब्लाऊज जरी असतील तरीसुद्धा या पद्धतीने हुकं बसवू शकता आणि त्या हुकापेक्षा जास्त हे टिकतातसुद्धा आणि बसवायला सोपेसुद्धा जातात. तर या पद्धतीनं तुम्ही अगोदर कधी बसवले होते की नाही, काही तुम्हाला ट्रिक या अगोदर माहिती होती की नाही ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. काही तुम्ही पहिल्याच वेळेस पाहत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि खरं तर मी नवीन जे आहेत बिगिनर्स त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवत असते. तर जास्त येणाऱ्यांनी म्हणजे आम्हाला हे अगोदरच माहीत होतं हे असं म्हणण्याने मला अजिबात राग वगैरे येणार नाही. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि तुम्हाला यापैकी दुसरी कोणती ट्रिक जर सोपी माहीत असेल तीसुद्धा मला तुम्ही नक्कीच सांगा, मी तीसुद्धा फॉलो करेन. आणि पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व हुकं जे आहेत ते बसवून घेऊया. मी तुम्हाला हुकं कशा प्रकारे बसले ते सुद्धा दाखवणार आहे. तर बघू शकता आता फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे, एकदम छान प्रकारे आपली फिनिशिंग जी आहे ती दिसते. आणि
कस्टमरलासुद्धा खास करून हा असला ब्लाऊज खूप जास्त आवडतो, ज्याच्यामध्ये आपले फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित असते. आपलं म्हणजे खूप सुंदर प्रकारे आपला थोडासा टाईम जास्तीचा लागला तरी हरकत नाही, पण आपली फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित आलीच पाहिजे. तर फायनल लुकसुद्धा बघून जा आपल्या ब्लाऊजचा. खूप सुंदर प्रकारे हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. तुम्ही अशाच म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे, तो सगळं काही डिटेल्समध्ये मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.